मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर अशी काठपदर साडीपासून फ्रॉक शिवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी साडीचा शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे। इथे आपण काठाचा सुद्धा वापर करणार आहोत। वरच्या बाजूला डिझाइन बनवण्यासाठी इथे मी काठ सुद्धा कट करून घेतलेला आहे। जेवढा लागतोय तेवढा इथे मी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत। खूप सुंदर अशी आपली इथे डिझाइन तयार होणार आहे। आणि इथे वरच्या बाजूसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे। हे अस्तर आहे। इथे मी 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे वरच्या भागासाठी आणि खालच्या घेरसाठी। पूर्ण इथे कपडा मी 1.5 मीटर घेतलेला आहे। इथे आपल्याला सर्वात आधी फ्रॉकीचा वरचा भाग कट करून घ्यायचा आहे। अशी घडी करून घेते अस्तरची। परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे आणि एका लाईन मध्ये हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं। बऱ्याच वेळा काय होतं, इथे थोडंसं क्रॉस मध्ये असतं, त्यासाठी एका लाईन मध्ये कपडा आहे का ते बघत जा आणि हे शिल्लक असेल तसं कट करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला फ्रॉकीची तयार उंची 20 ठेवायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा 20 किंवा तुम्ही 21, 22 सुद्धा उंची तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी 19, 18 ठेवायची असेल तरी सुद्धा ठेवू शकता। इथे मी तयार उंची 20 ठेवणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता आपण ह्या तयार उंचीमधून वरच्या भागासाठी आपण 8 इंच वापरणार आहोत। हे पहा, किंवा तुम्ही काय करायचं आहे, ह्या 20 मधून 8 इंच वजा करायचं वरच्या भागासाठी। मग किती राहतंय आपलं 12, खाली किती राहतंय आपलं 12 इंच। आलं लक्षात? इथे आपण वरच्या भागासाठी 8 इंच वापरणार आहोत आणि खालचा घेर आपण उंचीला, लक्षात ठेवा, उंचीला आपण हा 12 इंच घेणार आहोत, म्हणजे ते बरोबर होऊन जातं। जरी मोठी साईज असली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवायची आहे। इथं अशी उंची लिहून घेतली तरी सुद्धा चालेल, कोणत्याही साईजसाठी, मोठ्या मुलींची असो किंवा छोटी मुलगी असो, 8 वर्षाची, 9 वर्षाची, 7 वर्षाची, 5 वर्षाची। तुम्ही काय करायचं, उंची मधून तुम्हाला वरचा भाग, आता मोठी मुलगी आली तर 11 इंच, 11.5 इंच, 12 इंचापर्यंत आपण ठेवू शकतो। मग त्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच घ्यावं लागतं। शोल्डरसाठी अर्धा इंच आणि कमरेच्या भागासाठी अर्धा इंच। त्यासाठी आता ह्या 8 मध्ये आपल्याला छोट्या मापासाठी 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि खालच्या घेरची उंची आपल्याला 12 इंच ठेवायची आहे। इथे आपण काय करणार आहोत, कारण की छोटं माप असल्यामुळे ह्या 20 मधून 8 इंच वरच्या भागासाठी वापरणार आहोत। म्हणजे हे पहा, 8 मध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे, 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 9 टाकायचं आहे। लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगत आहे। छोटं माप असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आणि खालच्या घेरची उंची आपण किती ठेवणार आहोत, 12। 12 मध्ये प्लस आपल्याला फक्त तिथे अर्धा इंच जास्त घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, फक्त अर्धा इंच। का अर्धा इंच घ्यायचं जास्त, हे पहा, फक्त कमरेच्या बाजूला आपल्याला इथे लागणार आहे अर्धा इंच आणि खाली आपल्या इथे काठ वापरलेला आहे पूर्ण, म्हणजे इथे काय आपले धागे निघणार नाहीत, ते आपण आहे तसं ठेवणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, फक्त त्यासाठी फक्त अर्धा इंच इथे वापरायचं आहे, म्हणजे आपली परफेक्ट उंची ह्यामध्ये तयार होणार आहे। तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवा। आपल्याला तयार उंची 20 ठेवायची आहे, त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगितलं वरचा भाग किती घ्यायचा आहे आणि खालच्या घेरची उंची आपल्याला किती ठेवायचं आहे, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा। आता इथे तयार ठेवायची आहे आपल्याला, वरचा भाग 8 तयार ठेवायचा, त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचा आहे, म्हणजे किती टाकायचं आपल्याला 9 इंच। इथे आपल्याला डायरेक्ट 9 इंचावरती असं मार्किंग करून घेऊया। हे पहा, इथून त्यासाठी ही पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा, क्रॉसमध्ये कधी घेत जाऊ नका। इथे 9 इंचाचं असं मार्किंग करून घेते आणि अशी एक लाईन ओढून घेते। आता इथे शोल्डर आपल्याला इथे 4 इंच घ्यायचंय, छोट्या मापासाठी 4 इंच परफेक्ट होऊन जातं। हे पहा, इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा सुद्धा आपल्याला इथे 4 इंच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे इकडच्या बाजूला। आता इथे आपल्याला गळारुंदी 1.25 इंचावरती टाकायची आहे। 1.25 लक्षात ठेवायचं आहे, छोट्या मापासाठी गळा व्यवस्थित होऊन जातो। इथे मी 1.25 वरती मार्किंग करून घेते। इथं गळा उंची मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू सुद्धा सेमच ठेवणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला मी हुक लावणार आहे। इथे सुद्धा मी 1.25 वरती मार्किंग करून घेते। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही ते आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। हे पहा अशा पद्धतीने इथे मी गोलच ठेवलेला आहे, पाठीमागची आणि पुढची बाजू सुद्धा सेमच ठेवणार आहे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी छातीसाठी 5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, शिलाई मार्जिन 2 इंच लक्षात ठेवायचं आहे। जर फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं। आता इथे कमर घेरसाठी इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते। परफेक्ट बसतात फ्रॉक। पुढच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कंपल्सरी ठेवत जा 2 इंच। हे पहा, इथं मी अशी लाईन ओढून घेते।
इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला फक्त इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, फक्त अर्धा इंच. लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंचासाठी. हे पहा, इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि ह्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, इथे मी मध्य करून घेतला. आता हे आपलं झालं पुढच्या मुंड्यासाठी मार्किंग. आता पाठीच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे पुढच्या बाजूला लगेच मी असं 1 इंच मार्किंग करून घेते. हे लक्षात ठेवा, पुढच्या मुंड्यासाठी अर्धा इंच आणि पाठीच्या मुंड्यासाठी 1 इंच. आता इथे सर्वात आधी आतल्या बाजूचा असा आकार दिला तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथपर्यंत. आणि नंतर हा आकार दिला तरी सुद्धा चालेल. इकडून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. आता हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग करून घ्या. फिटिंगचं मार्किंग केलं त्याच्यावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे. खडूने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार दिलेला कट करून घ्यायचा आहे. थोडेसे कट मारून घ्या. फिटिंगच्या बाजूला मार्किंग करून घ्या, म्हणजे फिटिंग करताना आपलं कधी चुकणार नाही ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घ्या. इथे मी साडीचा डबल कपडा घेतलेला आहे. अशी घडी करून घ्यायची आहे. डबल लक्षात घ्यायचं आहे पुढच्या बाजूसाठी आणि पाठीमागच्या बाजूसाठी. इथे मी अस्तर ठेवून घेतलं हे पहा अशा पद्धतीने. आणि ठेवताना सर्वात आधी पाठीमागचा मुंडा असतो ते ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे सोपं जातं कटिंग करायला. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे आपला गळ्याचा आकार कट करायचा राहिलेला आहे. गळ्याचा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार देऊ शकता. इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे. हा मी कपडा घेतलेला आहे पूर्ण अस्तरचा. अशी घडी करून घ्यायची आहे. मी लांबीला सुद्धा थोडासा जास्त घेणार आहे, कारण की वरच्या बाजूला इथे आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत हे अशा पद्धतीने, म्हणजे घेर सुद्धा दिसायला असा छान दिसतो, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी मी अस्तरचा कपडा पूर्ण जास्त घेतलेला आहे. तुम्हाला सुरुवातीलाच कटिंग करताना मी सांगितलेलं आहे. आता इथे मी काय करणार आहे, परत अशी घडी करून घेते हे अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे आपली 4 पदरी घडी होणार आहे ते लक्षात ठेवा. ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे. इथे मी घेरसाठी किती लांबीला कपडा घेतलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. हे पहा, डबल कपडा आहे, एक पाठीमागचा घेर आणि एक पुढचा घेर, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, इथून इकडच्या बाजूला मी मोजून दाखवते. ह्या मी पूर्ण कपडा इथे वापरणार आहे. माझा 30.5 भरतोय, 30 आणि वरती अर्धा इंच आहे. इथे तुम्ही आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला किती चुन्या टाकायच्या आहेत घेरला अस्तरच्या, त्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी डबल अशी घडी करून घेते हे अशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण आपली ही घडी 4 पदरी होईल. हे पहा, हे आपले 4 पदर झाले लक्षात घ्या. आणि ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. इथे मी हे अशी घडी करते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे पहा, हे आपलं कटिंग केलेलं आहे, वरचा भाग कटिंग केलेला आहे. हे पहा, हा वरचा भाग आहे आपला, अशी घडी करून घ्यायची. आणि इथे ही आपली बंद बाजू आहे. हे पहा, बघू शकता, ह्याच्यात डबल मी कपडा घेतलेला, थोडासा जास्त घेतलेला. हे पहा, इथे मार्किंग करते, परत एकदा असं मार्किंग करून घेते. हे पहा इथे, आणि थोडंसं जास्त आहे, असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला घेरच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे. 12 इंच आपल्याला साडीची घेरची तयार उंची ठेवायची, 12 इंच, म्हणजे साडीच्या घेरची तयार उंची आपल्याला 12 इंच ठेवायची, ते लक्षात घ्या. वरच्या भागासाठी फक्त आपल्याला अर्धा इंच लागणार आहे साडीच्या घेरसाठी. आता अस्तरमध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे, 12 तयार ठेवायचे आहे, तर 2 इंच त्यामधला अस्तरच्या उंचीमध्ये 2 इंच कमी करायचं. 2 इंच ह्या 12 मधून 2 इंच कमी करायचं आहे, म्हणजे किती टाकायचं आपल्याला, 10 इंच. लक्षात ठेवा, या 12 मधून 2 इंच कमी करायचं आपल्याला, इथे 10 इंच टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं, कधी सुद्धा अस्तरच्या घेरची उंची घेताना 2 इंच खालून कमी करायचं असतं. आता इथे आपल्याला टाकायची उंची 10 इंच, लक्षात ठेवा. ही पहा, इथून मी 10 इंचाचं मार्किंग करून घेते. इथून इथे मी 10 इंच असं मार्किंग करून घेते. सरळ लाईन ओढून घेते. हे पहा इथे, हे पहा अशा पद्धतीने. आणि हा कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेवढा जास्त आहे तेवढा. हे पहा अशा पद्धतीने हा मी कट करून घेतला. आता हे सुद्धा मी पूर्ण असं ओपन करून घेते. आणि हा कपडा एक पुढचा घेर आणि एक पाठीमागचा घेर कट करून घेते इथे, हा कपडा हे पहा अशा पद्धतीने इथे. आता इथे फक्त काय करावं लागणार आहे आपल्याला, खालच्या बाजूला हे पहा, एकदा घडी करायची, परत एकदा अशी घडी करून घ्यायची असते, आणि पूर्ण शिलाई करून घ्यावी लागते, म्हणजे काय होतं, आपले कोपरे येत नाही, ते लक्षात घ्या. हा साडीमधला शिल्लक राहिलेला कपडा आहे. आता इथे मी लांबीला किती घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगते. हे पहा, लांबीला थोडंसं जास्त घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे इथे माझा पूर्ण टेप संपलेला आहे आणि थोडंसं इथे संपला.
जास्त घ्या थोडंसं, तुम्हाला किती ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा अवलंबून आहे. आता पूर्ण टेप माझा संपला आणि 6.5 इंच वरती आहे. तुम्हाला लांबीला जास्त ठेवायचं असेल तर जास्त सुद्धा ठेवू शकता. फक्त इथे प्लेटी टाकणार आहोत आपण मोठ्या मोठ्या कप्प्यांच्या, म्हणजे दिसायला सुद्धा घेर असा भरपूर दिसतो. जरी छोटीशी कंबर असली तरी घेर असा भरपूर होतो, ते लक्षात ठेवा. ह्या कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने. आणि हे आपण मधून इथून कट करणार आहोत, हे अशा पद्धतीने. हे मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. समान कट करून घ्या, फक्त इकडच्या बाजूचा बरोबर असा मध्य पकडायचा आणि समान कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे परत एकदा डबल घडी करून घ्या. आता इथे आपल्याला साडीच्या घेरची तयार उंची 12 इंच ठेवायची आहे, त्यामध्ये फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण की खाली हे आपलं तयार आहे, लक्षात ठेवा. हे पहा, मग तुम्ही इथे काय करायचं आहे, डायरेक्टली 12.5 वरती मार्किंग करून घ्या. फक्त अर्धा इंच, इथे 12 आहे आणि इथं वरच्या बाजूला अर्धा इंच, लक्षात ठेवा. किंवा 12 मोजून घ्या आणि नंतर वरच्या बाजूला असं अर्धाच मार्किंग करून घ्यायचं आहे, सोपं आहे. आणि अशी लाईन ओढून घ्या, हे पहा, लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. इथे हे आपलं बरोबर आहे, बघू शकता इथे. आता हा अस्तरचा कपडा आहे, खालच्या बाजूने बरोबर भरलेला आहे, बघू शकता. खालच्या बाजूने 2 इंच शिल्लक राहते, तेवढी बरोबर आपली पट्टी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे हे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये, हे अशा पद्धतीने. आता मी हा कपडा घेतलेला आहे, वरचा आपला शिल्लक राहिलेला. आपल्या पाठीमागच्या बाजूला नॉट बनवायचे आहेत बांधण्यासाठी. थोड्याशा मोठ्या घ्यायच्या आहेत, दिसायला अशा छान दिसतात. आता इथे 4 इंच घेऊया आपण, म्हणजे दिसायला छान दिसतं. हे पहा, इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे पाठीमागच्या बाजूला एक प्रकारचं असं फूल तयार झालं पाहिजे बांधल्याच्या नंतर, म्हणजे नॉड आपल्या सुद्धा दिसायला छान दिसतात. त्यासाठी इथे मी कपडा जास्त घेतला, 4 इंच. आता इथे आपण शिलाई बघणार आहोत, अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर. त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता हे चौकोनी कट केलेले तुकडे काठापासून आपण एकाला एक असे जोडून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आणि दापटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कापडाची थोडीशी घडी करून घ्यायची आहे, अर्धा इंच तरी पकडायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. म्हणजे काय होतं, धागे दिसणार नाहीयेत, दिसायला सुद्धा आपला कपडा इथे व्यवस्थित दिसेल पुढच्या बाजूला लावण्यासाठी. इथे बघू शकता पुढची बाजू घ्यायची आहे, मध्यावरती मार्किंग करून घ्या, बरोबर मध्य करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली डिझाईन लावताना ते व्यवस्थित जोडलं जातं आणि दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते. त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घ्या, बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. ह्याचा सुद्धा बरोबर मध्य करून घ्या, म्हणजे डिझाईन आपली एकसारखी लागली जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आहे का ते बघा आणि कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं जोडून घ्या, म्हणजे अस्तर ठेवल्याच्या नंतर व्यवस्थित जोडलं जातं. आता वरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका आणि बरोबर हा गळा व्यवस्थित असा कट करून घ्या. छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचा मुंडा अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू मुंड्याची आपल्याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर आपल्याला पलटी करायला असं सोपं जातं, ते लक्षात घ्या. फिटिंगचं मार्किंग करून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा त्या सुद्धा बाजूला मार्किंग थोडं थोडं दिसेल. आता इथे थोडेसे असे कट मारून घ्या, जास्त कपडा शिल्लक असेल तर कट करून घ्या, हे अशा पद्धतीने. आणि थोडे थोडे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटी करायला आपल्याला सोपं जातं, म्हणजे आकार सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो पलटी झाल्याच्या नंतर. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, गळ्याच्या बाजूला एकदम कडेकडेला, म्हणजे दिसायला आपला गळा सुद्धा तयार झाल्याच्या नंतर असं व्यवस्थित दिसतो. आता इथे सुद्धा आपल्याला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला मुंड्याच्या आकारानुसार इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला. आता इथे आपल्याला पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. जेवढं शिल्लक आहे तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे फिटिंगचं मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना.
आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. डिझाईन बनवण्यासाठी इथे तुमच्या आवडीनुसार इथे कलरचा शिल्लक राहिलेला कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. खूप डिझाईन अशी दिसायला छान दिसते. इथे मी 3 इंचाची पट्टी काढून घेते. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी काढून घ्यायची आहे. 2 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला. इथे मी 2 पट्ट्या काढून घेतल्या. इथे मी लांबीला 25 इंचाची पट्टी काढून घेतली. अशी घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या, थोडंसं अंतर ठेवून. इथे थोडीशी अशी बंद करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सुईचं करायला असं सोपं जातं. ही पट्टी आपल्याला सुईची करून घ्यायची आहे पूर्ण. आणि दुसरी सुद्धा पट्टी ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा पट्ट्या तयार करून घेतल्या. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बरोबर मध्यावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. बरोबर मध्यावरती समान अंतरावरती आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे चुन्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकल्या तरी सुद्धा चालतील, फक्त एकसारख्या आल्या पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता एक बाजू मी तयार करून घेतली. ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा तयार करून घेतली. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंना हे पुढच्या बाजूसाठी तयार झालेलं आहे ते लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे. आणि जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं बंद करून घ्या, जेणेकरून ते पटकन निघताना कामा नये. हे इथे सुद्धा थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि बरोबर अशी मध्यापासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित आपलं पॅक होऊन जाणार आहे. जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचे, त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घेऊन बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आता हुक आणि लूप पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे मी पट्टी 2.5 इंचाची किंवा 2.25 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. जेवढी लांबीला लागणार आहे तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी काढून घ्यायची आहे. थोडीशी घडी करून घ्यायची जोडताना, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. शिल्लक असेल तर कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला थोडीशी घडी करून घ्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे. बंद करून घ्यायचा. इथे दिसायला असं व्यवस्थित दिसतं. एक पट्टी जोडून झाली. आता दुसरी पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. थोडंसं असं घडी करून घेऊन नंतर शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी तयार झाल्याच्या नंतर दिसायला अशी व्यवस्थित दिसते. आता इथे सुद्धा एक दाबटीप टाकून घ्या, म्हणजे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. शिल्लक असेल तर कट करून घ्यायचं. आता इथे थोडीशी अशी घडी करून घेऊन 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. ते कधीही लक्षात ठेवत जा, कारण की काय होतं मग हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. 5 नंबरची त्यासाठी शिलाई मारून घ्यायची असते. आणि इथे आपल्याला दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघा आणि समान मार्किंग करून घेऊन त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची आहे. हुक अडकवण्यासाठी समान मार्किंग करून घेत जा, म्हणजे आपलं हुक कधीही उचललं जात नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच शिलाई मारून घ्या. इथे एकावरती एक अशी पट्टी ठेवून नंतर 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हुक लावल्याच्या नंतर सुद्धा पाठीची बाजू व्यवस्थित दिसते. आता इथे नॉड बनवायचे आहेत पाठीमागे लावण्यासाठी. 1/2 इंच सोडून आतल्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण आणि बंद करून घ्यायचं आहे. ह्या बाजूला थोडंसं कट करून घ्या आणि सुईचं करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करायला सोपं जातं. बंद केल्यावरती सुईचं करायला एकदम असं सोपं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि कोपरे व्यवस्थित काढून घ्या. दुसरी सुद्धा नॉड ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला 1/2 इंचचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे, किंवा 1/2 इंच सोडून वरच्या बाजूला ठेवून द्यायची आणि जोडून घ्यायची आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा 1/2 इंचचं असं मार्किंग करून घेऊन दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला खालचा घेर तयार करायचा आहे.
थोडंसं सोडून द्या, 2 इंच तरी किंवा 1.5 इंच सोडलं तरी चालेल आणि चुन्या टाकून घ्यायच्या. पूर्ण घेरला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या टाका फक्त. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला थोडंसं असं घडी करून घेऊन तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे धागे निघणार नाहीयेत. दिसायला सुद्धा आपला घेर असा व्यवस्थित दिसेल आणि कोपरे सुद्धा दिसणार नाहीयेत. त्यासाठी घडी करून घेऊन नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता पुरतंय का ते सुद्धा असं बघायचं आहे. असं बघून घेत जा, लक्षात ठेवत जा. आता इथे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. पूर्ण आपल्याला इथे 2-2 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे चुन्या टाकण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं, कंबर छोटी असते आणि घेर पण आपला भरपूर झाला पाहिजे. त्यासाठी 2-2 इंचाचं असं मार्किंग करून घ्या. म्हणजे मोठ्या मोठ्या जर आपण चुन्या टाकल्या ना, दिसायला घेर सुद्धा असा भरपूर होतो. हे पहा इथे मी पूर्ण असं 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं. 2 इंच सोडून द्यायचं. नंतर मार्किंग केलं त्याच्यावरती परत दुसरी चुनी त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहेत. आता इथे दुसरं मार्किंग केलं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. परत दुसरी चुनी त्याच्यावरती अशा पद्धतीने पूर्ण चुनी आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. मार्किंग केलेलं दुसरी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची. परत दुसरं मार्किंग ह्याच्यावरती अशा पद्धतीने. फक्त तोंड एकामेकीकडे झाली पाहिजेत दोन्ही बाजूंची. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे तुमच्या चुन्या सुद्धा दिसायला अशा व्यवस्थित दिसतील आणि घेर पण आपला भरपूर होतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ह्या खालच्या घेरला जोडून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. आणि जेवढं शिल्लक असेल तर थोडंसं शिल्लक आहे तर कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या. शिल्लक असेल तर कट करून घ्या. आणि एक शिलाई मारून घ्यायची एकदम अशी कडेकडेला दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि ह्या सुद्धा बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे. ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतलेली आहे. आता पुढची बाजू असं पुरतंय का ते बघत जा. त्याच्यावरती उलट ठेवून घ्यायचं आहे. पुढच्या बाजूवरती असं उलट ठेवून घ्या आणि जोडून घ्या. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला कधीही विसरत जाऊ नका. अर्धा इंच पकडायचं आहे. कारण की आपण शिलाईमध्ये पकडताना अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. त्यासाठी अर्धा इंच पकडायचं आहे. ते लक्षात घ्या. आणि डबल शिलाई मारून घ्या. आणि वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात. त्यासाठी एक शिलाई मारून घ्यायची असते. इथे बघू शकता आपला घेर व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला खालच्या कापडावरती दापटीप आली पाहिजे. म्हणजे चुन्या सुद्धा आपल्या दिसायला अशा व्यवस्थित दिसतील. हे पहा अशा पद्धतीने. आता एकसारखं आहे का असं बघा. कपडा कट करून घ्या जास्त असेल तर. हे पहा ह्या सुद्धा बाजूला थोडंसं नॉर्मल आहे. शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल. तुम्हाला फिटिंग करायला सोपं जाईल त्यासाठी. आता इथे पाठीची सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे पहा उलट ठेवून घ्यायचं आहे पाठीच्या बाजूवरती सुद्धा खालचा घेर आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडून अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला कधी विसरत जाऊ नका. कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या. म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आणि वरच्या बाजूला सुद्धा एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे धागे निघणार नाहीयेत. आणि इथे कमरेच्या बाजूला खालच्या कापडावरती चुन्यांच्या वरती दापटीप टाकून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित पकडून पकडून दापटीप टाकून घ्या. एकदम कडेकडेला खालच्या कापडावरती. इथे आपली पाठीची सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झाली. आता पुढची बाजू त्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धती. आतल्या बाजू दोन्ही सुईच्या झाल्या पाहिजे ते लक्षात घ्या. शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडा शोल्डरमध्ये जोडण्यामध्ये. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचा आहे फक्त ते लक्षात ठेवत जा. वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्या. म्हणजे काय होईल, धागे निघणार नाहीत त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. शोल्डर जोडताना अर्धा इंच पकडत जा.
हे पहा, हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं जोडून झालेलं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंगचं मार्किंग आहे त्याच्यावरतीच बरोबर नॉट बरोबर अशा मध्यभागी ठेवून घ्या. आता इथे सर्वात आधी आपण मार्किंग करून घेऊया. आणि जर तुम्हाला फिटिंगला थोडंसं लूजमध्ये पकडायचं असेल तर तुम्ही लूजमध्ये सुद्धा पकडू शकता. थोडंसं ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपण फिटिंगचं मार्किंग केलं त्याच्यावरतीच मार्किंग करून घ्या. थोडंसं लूज पकडायचं असेल तर लूजमध्ये पकडलं तरी सुद्धा चालेल, कारण की आपण 2 इंच जास्त घेतलेलंच आहे. आता इथून क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. थोडंसं घेरच्या बाजूला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे मार्किंग करून, ते लक्षात ठेवायचं आहे. कडेपर्यंत क्रॉस घ्यायचा आहे थोडं थोडं. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्या. थोडंसं लूज पकडायचं असेल तर लूज सुद्धा तुम्ही इथे पकडू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून मग थोडंसं असं क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्या. क्रॉसमध्ये घ्यायचं आहे खाली घेरपर्यंत, हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्या बाजूला आता बॉक्स फिटिंग करून घ्यायची. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपले धागे निघतात. त्यासाठी सर्वात आधी सुईची बाजू पकडा आणि बॉक्स फिटिंग करून घ्या. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे खाली घेरपर्यंत. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने, म्हणजे फिटिंग झाल्याच्या नंतर अशी दिसायला अशी व्यवस्थित दिसते, धागे दिसत नाहीयेत. त्यासाठी सर्वात आधी सुईच्या बाजूने शिलाई मारून घ्या. आता धागे असते ते थोडीशी अशी कट करून घ्यायची आहे. आणि आतल्या बाजूने इथे आपल्याला आता फिटिंग करून घ्यायची. जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. म्हणजे आपली फिटिंग सुद्धा एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि इथून मार्किंग केलं बरोबर त्याच्यावरतीच खालच्या बाजूला असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे खाली घेरपर्यंत, बंद करून घ्यायचं आहे. आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. थोडंसं अंतर ठेवून डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग केलं त्याच्यावरतीच बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि पूर्ण बंद करून घेऊन खालच्या बाजूला ज्या पद्धतीने आपण क्रॉसमध्ये मार्किंग केलं त्याच पद्धतीने इथे आपल्याला मार्किंग वरती शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या म्हणजे फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. आपला इथे घेर सुद्धा असा व्यवस्थित झालेला आहे. अस्तरचा सुद्धा घेर असा व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता इथे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. आता इथे मी डिझाईन बनवण्यासाठी पुढच्या बाजूला कपडा घेतलेला आहे 8.5 इंच. 8.5 इंच चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. इथे बरोबर असं क्रॉसमध्ये थोडंसं मध्यापासून हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. क्रॉस ठेवून घ्यायचं आहे थोडंसं आणि कट करून घ्या. आता हे आपल्याला एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा. सर्वात आधी एक बाजू जोडून घ्यायची आहे आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडा शिलाईमध्ये पकडताना आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता हे एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून चौकोनी आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, नंतर आतल्या बाजूला शिलाई मारून घ्या. आता एक बाजू थोडीशी अशी कट करून घ्या, एक बाजू फक्त. हे सुईचं करून घ्यायचं आपल्याला पूर्ण. आणि ते कोपरे फक्त चारही बाजूंचे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे घडी करून. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे सुईच्या साह्याने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकदम दाटमध्ये. हे पहा अशा पद्धतीने जवळजवळ टाका म्हणजे तुमची डिझाईन झाल्याच्या नंतर खूप छान दिसेल फ्रॉकला लावल्याच्या नंतर. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. ज्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरतीच बरोबर चुन्या आल्या पाहिजेत. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा तयार झाल्याच्या नंतर अशी दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे.
पूर्ण पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या आणि इथे एक बटन लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटन तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता किंवा कलरचं वापरलं तरी सुद्धा चालेल। इथे आपल्याला बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन निघता कामा नये, त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। पूर्ण पॅक करून घ्या आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी बटन पूर्ण पॅक करून घेतलं। आता मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि लावून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे पाठीमागच्या बाजूला। व्यवस्थित बरोबर मध्यावरती डिझाइन लागली गेली पाहिजे, तेव्हा ते दिसायला सुद्धा व्यवस्थित आणि छान दिसेल। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, फक्त लावताना मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं, नंतरच ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल। आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन ते निघणार पण नाहीये। आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता फ्रॉकला लावल्याच्या नंतर सुद्धा ते दिसायला असं सुंदर दिसायला लागलेलं आहे। इथे बघू शकता आपली पूर्ण फ्रॉक तयार झाली। इथे बघू शकता खालचा घेर सुद्धा खूप असा मोठा झालेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। आज मी तुम्हाला एकदम अशी कटिंगची सोपी पद्धत समजून सांगितली आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला ती तयार करायची आहे, खूप सोपी पद्धत आहे। इथे बघू शकता आपली पाठीमागची सुद्धा बाजू घेर भरपूर झालेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी नक्की अशा पद्धतीने तयार करून बघायचे आहे। फक्त पाठीमागच्या बाजूला आपलं हुक लावून घ्यायचे आहे समान मार्किंग करून। इथे बघू शकता आपला पूर्ण फ्रॉक इथे रेडी झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने तयार करून बघायचा आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।